नमस्कार मंडळी. आपण गेले 5 दिवस अनोखी माणुसकी असं नाव असलेला हा आठवडा पाहतोय, ऐकतोय. तुमच्यापर्यंत मी अशा 5 लोकांना पोहोचवलोय जे अत्यंत निस्वार्थ बुद्धीने समाजासाठी काम करतात आणि त्या लोकांना तुम्हाला भेटवलंय, तसंच तुम्हाला त्यांना भेटवलंय. कारण तुमच्या कॉमेंट्स येत आहेत, तुमचे तुम्ही लाईक करताय, शेअर होत करताय, आणखीन ते सगळं मला समजतंय. त्यामुळे तुम्हीही त्या लोकांना अगदी छान भेटताय हे लक्षात येत आहे. तर मंडळी, आज आपल्याकडे श्रीयुत सुकुमार पाटील दादा आलेले आहेत. ते काय करतात, हे एक अनोखंच काम आहे त्यांचं. त्यांची माणुसकी खरोखर अनोखी आहे. पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करते. धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आमच्या या अनोख्या माणुसकीच्या आठवड्यात आपण आलात, आपले खूप खूप आभार आहे, आपण वेळ दिलात. तर आता आपण बोलायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा आहे की तुमचा स्वतःचा व्यवसाय काय आहे? आमचा स्वतःचा व्यवसाय शेती आहे. शेती आहे? हो. अच्छा. आणखीन असं पण मला कळलं होतं की काहीतरी तुम्ही दुधास. आमचं दूध संस्था आहे, श्री वसंतदादा सहकारी दूध संस्था. अच्छा. मग त्यातून तिथून लोकांना तुम्ही. आमच्या जशा 5 संस्था आहेत. बर. वसंतदादा सहकारी दूध संस्था, कर्मवीर महिला दूध संस्था, शिवछत्रपती नागरिक पतसंस्था, कर्मवीर महिला पाणी पुरवठा संस्था आणि श्री वारणा विकास सेवा सोसायटी, अशा 5 संस्था तुमच्या आहेत. आम्ही काढल्यात. वा वा वा. म्हणजे भरपूर मोठा व्यापार. काढायचा उद्देश एवढाच होता हा. की सभासदांनी एक चांगलं न्याय मिळावं, उत्पादकांनी एक चांगलं दर मिळावा, बरोबर, आणि त्याने वाटून राहिलेले पैसे आपल्या रुग्णाला खर्च करायला यावं. तुमचा सगळा फोकस रुग्णांवर आहे, हे माझ्या लक्षात आलंय. हे उद्देश आमचा आहे. बर. आपण सकाळचं आपलं काम झालं की 11 पासून, मला वाटतं ना, का 10 पासून 11 सिव्हिल हॉस्पिटल मध्ये असता? 11. हो. किती वाजेपर्यंत? ते काय टाइम टेबल नाही. 11ला जर मी गावात निघालो, आमची 1ला उपडी बंद होत्या, तर 11 ते 3-4 वाजता मी हॉस्पिटलमध्ये असताच तुम्ही. आणि गेले कित्येक वर्ष तुम्ही आहात? आता 45 वर्ष झाली मॅडम. ऐकलं का मंडळी? 45 वर्ष झाली हे सिव्हिल हॉस्पिटलला काम करतायत. तुम्हाला कळलं नसेल ना मी हा प्रश्न विचारल्यावर की ते सिव्हिल हॉस्पिटलला का काम करतात? ते डॉक्टर आहेत का, सर्जन आहेत का कोण आहेत? ते कुणीही नाही आहेत. ते एक सामान्य माणूस आहेत, ज्या माणसामध्ये अनोखी माणुसकी आहे. तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय करता हे आपल्या प्रेक्षकांना सांगा ना सर. अजून पहिलं माझं शिक्षण 4थी झाले. बरं. शिक्षण जास्त नाही. तिथं लोकांच्या भरपूर अडचणी आहेत. अडचणी म्हणजे अज्ञान आहेत. आमच्याकडे येणारे पेशंट रुग्ण आहेत ते ग्रामीण भागातले येतात. बरं. केसवर कुठं काढायचं, एक्सरे कुठं काढायचा, उपडी कुठं आहे, कुठं रक्त तपासायला कुठं जायचं, काय हे विभाग ते माहित नाही अज्ञानाला. ते सगळं त्यांनी कुठल्या, आता सर्जरी आहे, सर्जरीला कुठं जायचं, गायनॅकचं आहे, गायनॅक कुठं जायचं, ह्या गोष्टी त्याने काय लक्षात येत नाहीत. मग या सगळ्या पेपर काढून घ्यायचं, त्यांनी तिथून न्यायचं, डॉक्टरांनी जाऊन भेटवून द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाऊन समक्ष जाऊन करतोय. त्यामुळे आम्हाला, आणि गर्दी एवढी असत्या, त्या गर्दीत आम्हाला कोण नंबराला यायला लावत नाहीत. मध्ये जाऊन आम्हाला सगळं तपासायला, हे करायला डॉक्टरपर्यंत जायला मिळतंय. आता 45 वर्ष तुम्ही तिथं सेवा करताय, म्हणजे तुमच्या शब्दाला तिथे केवढा मान असेल. नाही, भरपूर मान देतात. काय नाही, सर्वंटपासून डीनपुतूर सगळे मान देणार आहे. अहो दादा, हे काम कोण करतं का? विनामूल्य, काही तुम्हाला रुपयाची सुद्धा त्यातनं अपेक्षा नसताना तुम्ही हे काम करताय का? तर फक्त रुग्णसेवा म्हणून तुम्ही हे काम करताय. त्यामुळे तुम्हाला कोण अडवणार तिथं? कुणी अडवत नाही. आणि मी कोण आहे म्हणून नाही, मला मदत करायची त्यांची भावना आहे. आता कोणतं ओळखत नसलं, आता आम्ही बऱ्याच मला असा अनुभव येतोय, सरांजवळ मी उभा राहतोय, सरांनी सांगत असतोय, तर असं एक पेशंट आलाय तेवढं, मग ती पोरं बघत असते त्यांचं. तर आमच्या समोरच न ओळखणारे मला व्यक्ती येत्या आणि अण्णा यायल्यात, आम्हाला मोहर लावून दिल्यात आणि तेवढं पेशंट बघायला सांगितल्यात, आमच्या समोर सांगतात. मग ते डॉक्टर बी काय करतात, त्याला औषध उपचार करून पाठवायसारखं पेशंट जरी असला तर त्याला बी मग ऍडमिट करायचं काय 2 दिवस विचारतात, त्या ऍडमिट सुद्धा करून घेतात. मग ते गेला की नाही, ते म्हणतात हे बघा, चांगल्या ठिकाणी चांगला उपयोग नावाचा तुमचा करून घेतात.
म्हणजे बाबा कुठं जर गैर ठिकाणी जाऊन तुमचं नाव सांगून काय गैरकाम करतात काय नाही बरोबर. म्हणजे अशी बी सुद्धा आम्हाला आठवड्यात 2-4 माणसं भेटतात. होय ना. म्हणजे माझं नाव सांगून सुद्धा डॉक्टरांनी नाही म्हणत नाही ना, 100% मदत करतात. आणि अण्णांनी पाठवलंय म्हटलं की कोण नाही म्हणत कोण नाही म्हणत नाहीत काय, बरोबर. 100% नाही म्हणत नाही. बरं, तुम्ही तिथे जी काही मदत करता रुग्णांना त्यात तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असतीलच की. तर त्यात मला वेगवेगळे अनुभव म्हणजे की नाही, वाईट अनुभव काय चालले नाही 45 वर्षात सगळे चांगले झाले. कसे येणार दादा, तुम्ही जर चांगले आहात तर तुम्हाला वाईट अनुभव आणि काय? आमची भक्ती एवढे हॉस्पिटल. आता आशिष मगदूम आमचे मित्र आहेत. बर. त्यांच्याकडे परवा पेशंट लावून दिलं तुम्ही. हा. मग ते लिलाय मंडळावर आता आम्ही बघायला गेलो. मग मला म्हणले आमच्या उपडेल बसा, मी पेशंट राऊंड घेऊन येतो. बसलो. तुम्ही म्हणला मी ह्याच्या कर्मीर पुतळ्याकडून आलो, तुम्ही शिवल हॉस्पिटल यार्डाकडे चालला म्हणला. बर. तुम्ही असं कुठं केला म्हणला. मी म्हटलं आमचं मंदिर आहे म्हणलं, शिवल हॉस्पिटल आमचं मंदिर आहे. बघितलं का, त्यांना भरून आलं. ते म्हणतात सिव्हिल हॉस्पिटल हे माझं मंदिर आहे. काय बघा, मी करतोय म्हणलं असं. त्याच्या डोळ्यात बी पाणी आलं अजितच्या बी, की अशी समाजात माणसं आहेत, कमीच आहेत. म्हणजे ना, किंबहुना नाहीतच. तुमच्यासारखा एखादाच मनुष्य असेल. आमचं मंदिर आहेच ते. बरोबर. आम्ही पेशंटसाठी कधी दुजाभाव ह्या अजून सुद्धा मॅडम तुम्हाला सांग काय, आमचे तर 80% माणसाने सिस्टरांनी डॉक्टरने कोणाला मी कुठल्याच जातीचा आहे माहित नाही. मग आम्ही कधी जात भेद घेऊ ते त्या जातीचा तुम्ही ते केलंच नाही. कुठला पेशंट याला व्हेंटिलेटर पाहिजे, आमच्या सिस्टरने कधी म्हणलं नाही. डॉक्टर म्हणलं नाही, सिस्टर बघा आमचा एक पेशंट आलाय आणि त्या वेंटी लागणार आहे, आणि त्या वेंटीला बघा दुसऱ्याकडे ट्रान्सफर करा, ते पेशंट त्या आणि आमचा घ्या, असं नाही. ते पेशंट आमचाच आहे, हे होत असलं सोय तर सांगा. तो दुसरीकडे येणार आहे, त्याला परवड्यासारखं नाही म्हणून आपल्याकडे येणार आहे, बघा होत असलं. मग तिने होत असलं तर मी असं सांगतोय, मला सवाल पटत नाही, त्याच नाही माहिती. बरोबर. कारण तुमचा स्वभाव सरळ अगदी. त्यामुळे तिने बी काय असं हे नाही, दुसऱ्याचा वेंटी काढून माझ्या पेशंटला लावा म्हणणाऱ्यातले तुम्ही नाहीच आहे. 100% नाही म्हणणार. त्यामुळे तो काय प्रश्न नाही. मला एक सांगा, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जावं असं तुम्हाला का वाटलं बरं एकदम? म्हणजे कधी 45 वर्षापूर्वी अशी काय घटना झाली की तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलशी जोडले गेलात? कधी काय असं काय आम्हाला कधीच वाटलं नाही. आम्हाला एक असं आत्ता अलीकडे वाटत आले म्हणा नंतर की ज्याचं कर्म असेल ते कर्म कमी करायचं असलं एकच माध्यम आहे की रुग्णांची सेवा करा. आई ग काय आणि अशी सेवा करा. समजा मी शेतकरी आहे, माझ्याकडे एखादी जर कामालाच येणारा माणूस जर आजारी पडला आणि जर त्याला बरं करून तुम्ही घराकडे नेऊन गेला, तर तिची अपेक्षा एवढी बी ठेवू नका की त्याच्या आईला माझ्याकडे तासभर त्यानं फुकट काम करावं आणि सेवा करायची आमची जरा. हे जरी तुम्ही मनात आणला तरी बी तुम्ही मदत केलेलं व्यर्थ आहे, पाण्यात गेलं सगळं. असं आम्ही पहिल्यापासून केलं. कुणाकडनं कुणाची अपेक्षा नाही, कुणी चहा पाजावं, कुणाला आम्हाला जेवण द्यावं, काय त्यांनी नमस्कार करावं, ही कुठली 100% आमची अपेक्षा नाही. अगदीच निस्वार्थी मनाने करायचं काय नाही, 100% नाही. आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला कसे गेलात? आमच्यात हरिजनवाडा आहे. बरं. आणि त्या हरिजन वाड्यात नाही तक्क्या म्हणून एक तक्क्या म्हणजे ज्यांचं मेन बांधून दिलेलं शासनाने हे आहे, त्या समोर इराप्पा म्हणून नावाचं एक व्यक्ती राहते, इराप्पा. बरं. मग ती इराप्पा माझ्याकडे रात्री 1 वाजता आला. मी 12 वाजता आलतो दवाखान्यातनं. इराप्पा म्हणला, अण्णा माझ्या पोरगीच्या पोटात दुखाललंय. सकाळच्या कुठे गेलतास? तर सकाळच्या नाही, आत्ता दुखाललंय. मग काय झालंय? तर गरोदर आहे. त्या मला गाड्या बिड्या काय नव्हत्या. एक वडापची गाडी, त्याला सांग म्हणलं, मी फोन करून सांगतो. मग तेव्हा बी काय मोबाईल पिबल असलं काय फोन नव्हतं, ते रिंग ह्याच्यावर ती दुसऱ्याच जाऊन लावायला लागत होतं. हो बरोबर आहे. मग तो गावात गेला. मग मी हातावर उठून बसलो. मला वाटलं इराप्पा आहे त्या ठिकाणी मी असतो, इराप्पा आहे त्याला मला मी असतो त्या ठिकाणी, आणि इराप्पाला मी बोललो असतो तर काय वाटलं असतं. उठलो, आमची बी गाडी होती ती घेतलो, त्या गाडीत घातलं, त्याला घरात. इराप्पा अजून गाडी हुडकायचं लागला. गाठी घेतलो, त्या बायकोला पोरगीला घेतलो, इथे गेलो, रात्री ठेवलो. 5 वाजता तिची डिलिव्हर झाल्यावर घराकडे गेलो. म्हणजे त्याच्यावर जी आज वेळ आहे ती आमच्यावर येऊ शकते. आज आम्हाला नशिबानं देवानं दिलंय सगळं, आणि त्याचा उपयोग अशा ठिकाणी चांगलं करूया आपण.
येरबा ठिकाणी मी असतो तर मला ती परिस्थिती आली तर येरबा असं म्हटलं तर मला काय वाटलं असतं. बरोबर आहे. खूप चांगला विचार आहे. पण गंमत अशी आहे बघा, तुम्ही सांगितलं की तुमच्या 5 संस्था आहेत, तुमची शेती आहे. माणसाचं कसं असतं ना दादा, हातात पैसा आला की त्याच्या डोक्यालाच चढतो बघा तो. हम्म. तुमच्या बाबतीत ना ते अजिबात झालेलं नाही असं मला वाटतंय. तुम्हाला काहीच त्या पैशाची मोहच नाहीये तुम्हाला त्याचा काही. त्यामुळे तुमची फक्त सेवा धर्म हा एकच तुमच्यामध्ये आहे असं मला वाटतंय. आम्हाला कुठनं पैसे मिळालं, कुठं आमच्यात जास्त शिल्लक राहिलं, कवा नेऊन आता आमच्या तर गोकुळ संघाची इलेक्शन लागले. मग ते आम्ही राजकारणात नाही, राजकारण असतं चांगलं वाईट आम्ही बघतोय. मग आम्ही एक त्यासाठी मांडले बाबा कोणाला मतदान, आमचं 2 मतदान आहे म्हणतात, तुम्ही पैसे देऊनच करून घ्या. आम्ही आजपर्यंत कोणाकडे घेतलं नाही. आम्हाला एक 4-4.5 लाखाबद्दल अकवा गार्ड बसवून द्या सिव्हिल हॉस्पिटलला. सिव्हिल हॉस्पिटलला जे काय आहे ते सिव्हिल हॉस्पिटलला द्या अकवा गार्ड. काय 200 रुपये वस्तू कोण देणार असलं तर आम्ही हॉस्पिटलला द्या म्हणतो. तर आम्हाला काय देऊ नका, आम्हाला पेट्रोल बी घालू नका म्हणते. किती छान. दादा मी गेले होते एकदा, मला कुत्रं चावलं होतं म्हणून मी सिव्हिल हॉस्पिटलला आले होते त्यावेळेला. तर तिथे मला माईक वरून बोललेले आवाज आले. ते काय हो, सगळीकडे माईक कसे काय तिथं? ते माईक सिस्टरांनी समजा कुठल्याही पेशंट बोलायचं असेल नातलग असणे, नातलग काय त्या वार्डात बसू देत नाहीत, बाहेर असतात. मग ते सिस्टरांनी जायचं, पेशंट सोडायचं, परत बोलवायचं, बोललो ते नातलग असतील नसतील, परत ते सिस्टरांनी त्रास होते. नंतर सिस्टर म्हणलं एकदा ट्रायल बघूया, मी तुम्हाला बसून देतो. ते चाललं यशस्वी झालं तर सगळीकडे बसून टाकूया म्हणलं. बर, मग ते तुम्हीच केले का? आम्हीच बसून दिले सगळे. हो का? मग आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वॉर्ड म्हणा गरज आहे, भाग म्हणा तिथे आता एनआयसीला पेडियाट्रिक आमचं पेडियाट्रिकला तिथं बसवलंय, डिलिव्हरी वार्डात आहे तिथं, जाहीर वार्डात आयसीयूला आहे. बर, असं जिथं जिथं गरज आहे तिथं सगळीकडे बसवले. बर बर बर. अरे वा, ही किती चांगली सोय आहे. त्यामुळे कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही बोललात तरी तुमच्या नातेवाईकांना पेशंटच्या ऐकू जाणारच. त्यासाठीच केले ते. बरं, आणखीन काय काय सोयी केल्यात बरं तिथे? भरपूर काय. आता सिस्टर माझं नातं असं आहे काय, जितकं त्यांनी घरात अधिकाऱ्यांना सांगत नाहीत एवढा अधिकार माझ्यावर आहे. म्हणजे अण्णा आम्हाला ही वस्तू सपली, अण्णा आम्हाला ही वस्तू सपली, आम्हाला रेस्टर सपले, अण्णा हे झालंय, अण्णा आमचं फ्रीज कंडम झालाय, आमचं हे करायला द्यायला पाहिजे, औषध ठेवायला अडचण आहे. अशा सगळ्या गरज लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगते. आमच्या आणि आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी घेतोय. आता काल परवा एनआयसीला आमचे सिस्टर म्हणले अण्णा आमचं हे खराब झाले, ते कापडाचं वॉशिंग मशीन, मग किती किलोचं, 7.5 किलोचं पाहिजे आम्हाला, लहान बाळांचं ठेवायला लागतं. मग ते ह्याच्या तळघरात ते गोदरेज ह्याचं नाही काय आपल्या रिलायन्सचं, तिथं जाऊन 13,500ला आम्हाला बसलं, ते आणून दिलो. म्हणजे काय असं काय बी लागलं तर ते अधिकाऱ्यांना मला सांगतात, अधिकाऱ्यांना मी त्याशी देतो. मग हे पैसे कोण घालतं? आमच्या संस्थेनं घालतोय सगळं. तुमच्या संस्थांमध्ये थोडक्यात तुम्हीच घालताय असं म्हटल्यासारखं? संस्थेनं घालताय. मग तुम्ही हे सगळ्या सोयी करून देताना स्वतःचा पैसा वापरता? होय, दुसरीकडे नाही, कोणाकडे हात पसरत नाही आम्ही. होते काय, बऱ्याच लोकांच्याकडनं मदत घेतली तर लोक अशी कोण राहिली नाहीत समाजात की मदत करत असताना स्वार्थ ठेवूनच करायचं. भविष्यात केव्हा तर हे आमच्या उपयोगाला येईल असं मनात धरायचं आणि मदत करायचं. मग होत नसणारी कामं करायला सांगायचं, आम्हाला एक सर्टिफिकेट पाहिजे, आम्हाला हे पाहिजे हॉस्पिटलमधनं, आणि आम्हाला महत्वाचं डॉक्टर आहेत ही व्यक्ती नाही. आज पैशातनं आम्हाला एकत्र घेऊन तो कुठलं तरी एखादी हे मागत असलं तर आम्ही देत नाही. आम्हाला डॉक्टर महत्वाचे आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. ते सर्टिफिकेट दे, हे दे म्हणतात, आम्ही कोणाकडे घेतच नाही. आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इतके डॉक्टर आहेत, तुम्ही सगळ्यांना आता ओळखता, तर त्याच्यात तुम्हाला एक काहीतरी असं मनाचं नातं कोणाशी तरी झालं असेल की नाही बाबा हे डॉक्टर फार चांगले आहेत, हे फार चांगले, असं कोणाबद्दल काही सांगू शकाल का? तुम्हाला सांग काय, असं मला का आलं नाही की ते माझं दैवतच आहेत, आणि कुणाला मी ह्याला कमी लेखायचं, त्याला मोठं करायचं, ह्याला असं काय माझे दुधावा कोणा तसं नाही, त्याच्या म्हणत नाही, अनुभव आहे ना वयाचा अनुभव कुणाचा जास्त आहे सगळ्यात असं? डॉक्टर भागवत आता जे डीन आहेत हे आमच्या इथले कॉलेज स्टुडंटच आहेत. ते डॉक्टर गुरव सर्जरीचे आहेत, ते आमचे मित्र आहेत. डॉक्टर उगाने, म्हणजे नाव कोणाचं सांगायचं असं नाहीच आहे, सगळे एकावर एक सगळे मदत करणारीच आहे. बेसिकली तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही ते वाहून घेतलंय स्वतःला. सिव्हिल हॉस्पिटलला एनआयसीला बघितला,
तर आष्टेकर डॉक्टर, हं. डोळ्याला बघितला हं. पाटणकर मॅडम, म्हणजे सगळ्या आता कुठल्या विभागाला तिथं HOD नाही तर खाली लेक्चर माझ्या संबंधात नाहीत असं नाही, असं नाही. तसं होऊ शकत नाही सर. 45 वर्ष तुम्ही तुमचं घर असल्यासारखं तिथे राहिलाय. सर्वंट पासून डीन पतूर मला ओळखत नाही, मावशी ओळखत नाही, काय त्याने कधी ही हॉस्पिटल माझंच आहे. मला ते सारखं असं वाटतंय की बाबा हे बाहेरचं हॉस्पिटल भेटलं की आमचं बी असावं, हे असावं. कारण शेवटी काय मला मराठी आहेत, त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी मी पुरवू शकत नाही. बरोबर. समजा जर त्या माझ्या मनासारखं जर व्हावं तर खाजगी हॉस्पिटलला बराच त्यामुळे त्रास होईल. स्वच्छता बाबतीत मला सारखं करावं असं वाटतंय, सगळं करावं, हे करावं, हे आपलंच आहे. मी गावातनं माणसं आणायची, गवत काढायचं, 100 माणसं आणणार, औषध मारायचं, तणनाशक मारायचं, स्वच्छ करायचं, हे सगळं म्हणजे आणि आम्ही कधी बोललोय आणि आमच्यातली कोण आली नाहीत असं कधी होत नाही. असं कधी होत नाही सर. तुम्ही एवढं करताय, तुम्हाला कसं कोण नाही म्हणेल हे मला सांगा. तुम्हाला नाही म्हणणं शक्यच नाही. बरं मला सांगा, तुम्ही जी मदत केली आहे रुग्णांना आजपर्यंत, त्याच्यात तुम्ही काय काय करता बरं? तुम्ही सगळं करता मला माहिती आहे, पण ते जरा विस्तारून आमच्या प्रेक्षकांना सांगा. काय म्हणजे तुम्ही काय मदत करता? आता एक नवीन पेशंट आलाय बाबा, तो कधीच आला नाहीये सिव्हिल आता मी मुलाखत मी द्यायला बायाकडे भरपूर, तुम्ही कसं आता मला माहिती बरोबर माझ्याकडे येत्या, म्हणजे पुरस्कार देत तुम्हाला, हे करतो ते करतो. समजा कुठं तर पेपरला बातमी वाचली, कुठं तर काय, आता पुरस्कार घ्यायचा आणि हे जर तुम्ही बैठलाय, मग तसं कुणाला मिळालाय त्या लोकांचं जर बैठलं तर विनाकारण त्या पुरस्काराची बदनामीच आहे. खरंच आहे, अगदी 100% तुम्ही. आता मी मुलाखत द्यालोय, मला तर ह्यात 100% इंटरेस्ट नाही. बरोबर. काय द्यालंय मी कामाची पोचपावती घटल्यासारखं व्हायलंय. त्याच्यासाठीच मी हा जो आठवडा करते तो त्यासाठी करते की काम लोकांपर्यंत पोचावं फक्त तुमचं, आणि का तर तुमच्यासाठी नव्हे, त्या लोकांना वाटावं की अशा पद्धतीचं काम सुद्धा आयुष्यात करायला पाहिजे आणि आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही गुरु व्हावेत लोकांचे त्या बाबतीत, असं मला वाटतं, म्हणून मी तुमची मुलाखत घेते. आणि समजा आम्हाला म्हणतात तुमच्या भविष्यात तुमच्या परस्पर आणि दुसरं कोणतं तयार व्हायला पाहिजे. बरोबर, व्हायला पाहिजे, करून होत नाही. नाही मला कोणी घडवलं नाही, ते नशिबात लागतंय. त्याची भावना पाहिजे, ती इच्छा पाहिजे, त्याने केलं पाहिजे, आणि करत असताना निस्वार्थीपणाने केलं पाहिजे. स्वार्थ घेऊन ठेवलं चाललं नाही पाहिजे, यायला पाहिजे ती करायची इच्छा. बरोबर आहे. आणि आम्हाला समाधान ह्यात आहे, आम्ही पैसे अडकी मिळवले नाही, आणि पैसा अडका मिळवला नाही, काय नाही. कारण आम्ही समाधान एवढं आहे की एखादी अडचण अशी असली, डॉक्टर विचारलं तर सांगणारी एखादी लेडीज पोरगी सांगत नाही. सुना बाळा बऱ्याच आमच्याकडे येतात, ती अडचण मला मन मोकळं करून सांगते. तर आम्ही म्हणतोय ह्याच्यापेक्षा आम्ही दुसरं काय मिळवलं नाही, आणि ह्या कलियुगात हे मिळवणं सगळ्यात मोठं आहे. विश्वास मिळवला तुम्ही सगळ्यांचा, तुम्ही विश्वास मिळवला. विश्वासानं मोठे वडील, आजोबा, काका या नात्यांनी विश्वासाने तुम्हाला येऊन सगळे सांगतायत. आमचा भरोसा आहे, आमच्यावर भरपूर भरोसा आहे तुमच्यावर. याच्यापेक्षा काय मिळवायचं आणखीन? आणि आम्हाला समाधान आहे. काय काय तिथं जे आमचे रुग्ण आहेत ते आम्ही गेलो राऊंडच्या टायमाला, आमच्याकडे बघून हसली, आमच्याकडे बघून उठून बसली, त्यात जे समाधान आहे ते कशातच नाही. जगात तुम्ही अब्जुजीश असला तर नाही. ते खरंच आहे, मात्र अगदी खरं. त्यात काय आम्ही तर मान देत नाही, किंमत देत नाही. तुम्ही म्हणता 1 वाजेपर्यंत माझी आमची ओपीडी असते. ओपीडीला तुम्ही काय करता? उपडीला कुठल्या उपडीत जायचं, कुठलं आम्हाला माहिती आहे, तुला काय होते, तुला काय होते, तुला काय होते, त्याला प्रत्येकाला विचारतोय. आम्हाला हे होते, आम्हाला इथं बस, त्याला न्यायचं, तिथं धावायचं, त्याला न्यायचं, तिथं द्यावायचं, त्याला ते नेऊन सोडलं की सगळं करतात. मला जर वेळ होत असला तर आमचे स्टुडंट ह्याच्यावर असतात की ऑर्डर काढायचं, सर व्हॉलेंटरी सगळे करणारे, त्यांनी सर सांगतात अन्नाचं पेशंट आहे, जा देतं, हे करून घे, हे करून घेऊन ये, सिटी स्कॅन करून घे, हे समोर राहून डॉक्टर्स आमचे करून घेतात. इंटरसेप्ट साठी असतात ते पोरांनी, त्या पोरांना करून घ्यायला होत्या. बरोबर. असं मला असं पटत नाहीये सर, तुम्ही जे सांगताय ना की एक व्यक्ती ही निस्वार्थी, म्हणजे इतकी निस्वार्थी असू शकते की काही त्यांना स्वतःच्या आयुष्याचं काही नाहीच आहे. त्यांचं देऊळ म्हणजे ते सिव्हिल हॉस्पिटल आहे. म्हणजे मंदिरामध्ये जी भक्ती असते तो भाव आहे, आणि भाव तिथे देव म्हणतात, तसे डॉक्टर्स त्यांचे देव आहेत. आमचे देवच आहेत डॉक्टर. तुम्ही म्हणालात मगाशी भागवत डॉक्टरांचं तुम्ही नाव घेतलं, ते म्हणतात ते त्यांचे देव आहेत. यापेक्षा जास्त पावित्र्य मनाला काय असणार? कोणाचं
कुठून कुठून येणार पावित्र्य? मॅडम आम्हाला हा, अनेक सांगायचं आहे महत्वाचं. सांगा की. बऱ्याच टायमाला टीव्हीला याला आमच्या बातम्या त्या पेपरला, हा. ह्या बातम्या आम्ही देऊन असं म्हणत नाही. हा. द्या तुम्ही, काय आमचं चुकलं असेल, डॉक्टरांचं चुकून दे, आमच्या कामगारांचं चुकून दे, आणि काय चुकून दे, द्या, देण्याबद्दल काही नाही. खरं चुका कोणाच्या होत्यात ही बी डोक्यात ठेवा. काम करणाऱ्या चुका होत्यात. एखादी चुकी घ्यायची आणि त्याचं किती ढेड्या करायचं, ह्याला कुठल्या मर्यादा असतात. थोडस ते झालंय हल्ली. मीडियाचा सुद्धा व्यवसाय आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ते अशी ग्लोरिफाय करून सांगतात. म्हणजे एवढं असेल तर त्याचं एवढं केलं जातं. हे खरंच आहे तुम्ही म्हणता ते? भारतीमधनं आमच्यात मॅडम रोज 5-7 पेशंट येतात. तिथला खर्च आणि उपचार परवडत नाही म्हणून आमच्यात येतात. काय जर तिथं त्याने वाटलं असतं आमच्याकडे आले असते का सांगा? कसे आले असते? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. नाही, आता असं झालंय, इतके मोठाले रोग सगळे होत आहेत लोकांना. काय लाईफस्टाईल असेल, त्याचं कारण काही असेल, तो प्रश्न वेगळा आहे. पण त्यामुळे औषधाचा खर्च हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालाय आणि ते प्रत्येकाला नाहीच परवडत. अजिबात परवड्यासारखं नाहीच आहे ते. आणि आमच्याकडे औषधात तुटवडा नाही. औषधाचा ना औषध भरपूर आहेत. सेवा सगळी चांगले डॉक्टर करतात. दुजाभाव करून काय नाही, अजिबात कोणी काय करत नाहीत. आमच्यात सगळं जे करतात ते प्रामाणिकपणे करणारे डॉक्टर आहेत सगळे. आणि जे पेपरला येणार आहेत की नाही, त्याने त्याच्याने बी आम्ही काय का देताय आम्ही म्हणणार नाही. चांगले बी तसंच द्या. मॅडम, महाराष्ट्रात पॉयझनचं पेशंट बरं व्हायची महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमच्यात संख्या आहे. सांगली सिव्हिलला आहे. काय सांगताय? म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केलेले जास्तीत जास्त पेशंट आपल्या इथं वाचले. स्नेक बेड तर मला वाटतं जगात आमचं सगळ्यात चांगलं असलं. भारतात इतकं एवढं आमच्यात वेळेला उपचार, वेळेला सगळं करणं. आणि डिलिव्हरीचं गायनॅक माझं म्हणजे आमचं सगळं माझं दैवत आहे गायनॅकला. अच्छा, बर. गायनॅकला आमच्यासारखं गायनॅकला कुठंच नसणार. महाराष्ट्रात नाही, भारतात कुठं नसणार. एवढं गायनॅक आमचं चांगलं आहे. होय, काय विषय? सगळं चांगलं आहे. मग गायनॅकला डिलिव्हर काय आमच्या तर सिस्टर मॅडम कडे रोज 150-200 पुरी गरोदर सोनोग्राफीला येतात. होय, 2 मशीनी आहेत. बर. एक कोटीचं मशीन आहे, एक साधं कलरचं एक आहे, कलर डॉक्टर एक आहे आणि साधं एक आहे. त्या दोन्ही मध्ये तुम्हाला सांगू काय, एवढी पेशंट रोज 100-150 पेशंट असतात. रोज 25-30 पेशंट डिलिव्हर होते. नॉर्मल व्हायची संख्या आमच्या सगळ्यात जास्त. एक दिवस, 1.5 दिवस, 2 दिवस आमच्यात नॉर्मलसाठी प्रयत्न करतात. लेबर पेन देत राहतात. आणि आमच्यात काय बिलाच काही इश्यूच नाही. हो, काय किती झालं, शिजर झालं काय उपचार केलं काय, त्याचा काही इश्यू नाही. ते झालं NICU. डिलिव्हर झाल्यावर बऱ्यापैकी खाजगीत कुठे बी असून दे, कावीळ बऱ्यापैकी हवामान कसं असेल त्यावर कावीळचं प्रमाण जरा असते बाळाला असते ठेवायला. आमच्यातच लगी फोन कॉल करतात. कॉल केले म्हणजे NICU डॉक्टर येतात, बघतात. 1-2 दिवसासाठी कावीळसाठी काचकडे ठेवून. आता आमच्या 25 ते 50 बाळ एका टायमाला आमच्यात एंटर होत्यात. काय सांगतात? NICUला. होय, आमचं NICU एवढं चांगलं आहे, जे सांगलीत आमच्या NICU सारखं कोणाचं NICU नसणार आहे. सांगलीत खाजगी सुद्धा एवढं NICU आमचं चांगलं आहे. जिथं करणारे स्टॉफ, सिस्टर, डॉक्टर त्यांचं काही विषय नाही, सोडा, ते देवच आहेत. आमच्यात काम करणारे सगळी माणसं चांगली आहेत. म्हणजे सगळ्या बघायला NICU असून दे, गायनॅक असून दे, आर्थो असून दे, सर्जरी असून दे, पीडियाट्रिक असून दे. मग तुम्ही एवढी मदत करताय म्हटल्यानंतर ते पेशंट जेव्हा डिस्चार्ज घेतात तेव्हा त्यांना तुम्हीच देव वाटत असाल, जसे तुम्हाला डॉक्टर देव वाटतात. तुम्हाला सांगू काय, असं मला कधी वाटलं नाही. का वाटलं नाही? जर वाटलं असतं तरी माझं त्यात स्वार्थ आला असता. असं एवढ्या वर्षात कुठं क्वचित एक 100 पेशंट गेले तर एक 10 पेशंट आम्ही आता बरं आहे, झालंय, डिस्चार्ज चाललोय, 100 10 पेशंट असे जात असतील. नाहीतर 90 पेशंट न सांगता जातात. आणि तिची आम्ही अपेक्षा बी करत नाही. का करत नाही? की त्याचं कर्तव्य, आपलं कर्तव्य आपण केलंय. त्यानं जर म्हणला यांना आता आम्ही चाललोय, बरं आहे सगळं, तरी बी मला जरा त्यातलं हे वाटणार, बरं एक पेशंट बरा होऊन गेला, चालला, असं मला वाटेल. वाटून दे, वाटून आम्हाला काय. बरोबर, त्याचं कर्तव्य त्यानं करायचं, आमचं कर्तव्य त्यानं बोलला नाही, त्यानं मला विचारलं नाही म्हणून का आपण नाराज व्हायचं नाही. त्याचं काम आहे त्याचं करायचं, आमचं काम आहे आमचं करायचं. आपण थोडक्यात काय की पूर्ण निरपेक्ष बुद्धीने तुम्ही काम करताय. केला तर तसं करायचं नाही, करू नका. बरोबर आहे.
असं आणि करता येत असेल तर करा, नाही तर करू महत्वाचं एक नका. राहिलं बघा सांगायचं मला. सांगा की. मी टाळायचा उद्देश एक असते मुलाखत द्यायला ते हम्म. माझ्याकडे पेशंटची अपेक्षा एवढी असत्या हम्म. त्या सगळ्या पेशंटनी मी पुरू शकत नाही बऱ्याच टायमाला. बरोबर आहे, हो ना. एखादा दुसरा पेशंट जर समजा मला त्या उपडीत म्हणा बाकीचं करत असताना हे सगळं करत असताना जर वेळ झाला आणि त्याची मी मदत केली नाही, तो जर उद्या म्हणला टीव्हीवर पेपरला कुठं बातमी वाचला, हे म्हणला ह्याच्या मागे तासभर मी लागलो, मला मदत केला नाही, आणि ह्यो टीव्हीवर बातमी देऊन मुलाखत द्यायला ह्यो मोठपणा घ्यायला आहे, असं जर कुणाला जर म्हणू शकला तर आपण केलेला व्यर्थच आहे हो. नाही हो. हे बघा, एक माणूस असं म्हणणं आणि 99 माणसांनी तुमची पूजा करणं यात काय फरक आहे की नाही? असं का म्हणता? आम्हाला असं कधी वाटत नाही नाही, तुम्ही अगदी हे बोलताय ना, मी तुम्हाला काय चूक म्हणू शकत नाही, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. पण तुम्हाला मी एक सांगते की 99 लोकांना माहितीये की तुम्ही काय आहात, आणि एक माणूस काहीही बोलला तरी त्या 99 माणसांचं मत बदलूच शकत नाही तो कुठल्याही परिस्थितीत. तुम्ही जसं म्हणला तसं तुमच्यासारखे आणि तयार होतील आणि नाही व्हायला पाहिजेत, पण ते जन्मालाच यावे लागतात. जन्माला यायला पाहिजे, व्हायला पाहिजे. काय ते जन्मालाच यावे लागतात. जन्माला कारण एवढा निस्वार्थी वृत्ती कुणाकडे नसतीच अण्णा, नसतीच एवढी कुणाकडे वृत्ती. मी पण तुम्हाला अण्णा म्हटलं बरं का, आधी दादा म्हटलं होतं, पण सगळे तुम्हाला अण्णा म्हणतात म्हणून मी तुम्हाला अण्णा म्हणतो. कसं ते मावशीपासून डेनपर्यंत सगळे अण्णाच म्हणतात. आमच्या शिक्काच पडला अण्णांचा. छान आहे की, हरकत नाही. अशीच तुमची सेवा अखंड चालू राहू दे. आणि तुम्हाला कल्पना तरी आहे का किती लोकांचे दुवे तुमच्या पाठीमागे आहेत, किती दुवा तुम्हाला दिली असेल. कारण पेशंटसाठी तो काळ इतका भयानक असतो. त्या एवढ्या मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलच्या वातावरणात आपण कुठं जायचं, कुणाला विचारायचं, काय करायचं, काही समजत नाही. आणि मुळात ते फार वाईट मनस्थितीत आलेले असतात आणि त्या मनस्थितीत तर त्यांना काहीच सुचत नाही. तेव्हा तुम्ही देवासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहता म्हटल्यावर ते तुम्हाला दुवा त्यांना द्यायची गरज नाही हो, ती मिळतेच तुम्हाला आपोआप. म्हणजे मला आज खूप आनंद होतोय की हा उपक्रम मी करायला घेतला आणि म्हणून माझी अशा माणसाशी भेट झाली आणि त्यांची भेट मी तुमच्याशी घालून देते. खूप मला बरं वाटलं आज अण्णांशी बोलून. म्हणजे मी असा माणूसच बघितला नाही आयुष्यात माझ्या. पहिल्यांदा मी असं बघितलंय की मुलाखत सुद्धा त्यांना द्यायची नाहीये. मुलाखत लोकांनी असं म्हणायला नको की टीव्ही पुढे येऊन मुलाखत देतोय, आपल्या कामाचं कौतुक करून घेतोय. नाही, पहिल्यांदा मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं, कशाला हो मॅडम, काम आपण आपल्या निस्वार्थी भावनेने करतो, मुलाखत कशाला पाहिजे, असं म्हणाले होते मला ते. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी नाहीच आहे ही मुलाखत, इतर लोकांसाठी आहे जे समाजासाठी काही करत नाहीत. त्यांना कळू देत की लोक काय करतात आणि कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तुमचं काम जगभर पोचायला पाहिजे, म्हणून मी हे मुलाखतीचं हे सगळं प्रपंच मांडलाय. तर तुम्ही कृपा करून या, काही करा पण तुम्ही मुलाखतीला या, असं मी त्यांना विनंती केली. आणि त्यांनी विनंतीला मान देऊन ते आले. त्यांनी व्यवस्थित वेळ दिला आणि अतिशय चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. एका अतिशय मोठ्या मनाचं दर्शन त्यांनी घडवलं. हे सगळे आपलेच फायदे आहेत ना, त्यांना तर काही फायदा लागतच नाही. त्यामुळे आपण सगळे मिळून त्यांचे मनापासून आभार मानूया. धन्यवाद अण्णा. नमस्कार.